नाही काय की 32-12-4 असं काहीतरी मी ऐकलं होतं, त्यांचं समीकरण होतं. त्यानंतर मी ऐकलं की काही खासदार आहेत जे गद्दार गाईमधले ते सांगतात नाही आमचा 18 वर जो आहे ते आम्ही लढणारच, 22 आम्ही लढणारच. मुळात असं आहे ना की एकमेकांसाठी सगळे भांडत आहेत, आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्रासाठी. तिथे शेतकऱ्यांनी मदत मागितलेली आहे, आश्वासनं दिली जातात, घोषणाही होते, पण मदत 1 रुपयाची पोहोचत नाही. दुर्दैव हेच आहे, आज जी घटना बाहेर सरकार बसलेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये. आज सगळं एक जर पाहिलं गेलं तर गद्दार गँग जे दोन्ही आहेत त्या खरं भाजपच्याच ए टीम बी टीम नाही तर वाय टीम आणि झेड टीम किंवा असं काहीतरी आहे. आपण पाहत असाल ह्या सगळं म्हणजे पहिले तर प्रथम त्यांचं चॉईस, प्रथम नाही तर शेवटचं त्यांचं चॉईस हे आहे. मूळ गोष्ट हीच आहे, त्यांना सांगितलं कमळावर लढा तर ते टुकूक करून उडी मारून तिथे जातील. त्यांना खरोखर चॉईस राहिला आहे का? तुम्हाला असं वाटतं का चॉईस? महायुति अगर आप देखिए तो ये तो एक जोक बन चुका है, क्योंकि सब फोड़ फोड़ के जो दागी है, क्योंकि भाजपा की नई लाइन है, पहले बोलते थे अच्छे दिन आएंगे, अभी बोलते हैं दाग अच्छा है. तो जिसपे भी दाग है वो भाजपा ले रही है, वॉशिंग मशीन में डाल रही है. और जो भी अभी दोनों गद्दार गैंग में है, अगर आपने देखा होगा तो कमल पे लड़े या अपने चिन्ह पे लड़े, चुराया हुआ चिन्ह है. जब बोलेंगे कमल पे लड़ो भाग के उधर जाएंगे. 10 वर्षाची शिक्षा असावी ज्यांनी पेपर फोडले त्याला. पण मला वाटत नाही या सरकारचं किंवा घटना बाहेर सरकारचं काही त्याच्यावर मन आहे. जे पेपर फोडत आहेत त्यांच्या उभारण्याची भूमिका कदाचित सरकार घेत असेल. पण एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला आनंदाची गोष्ट हीच आहे, आनंदाची बातमी हीच आहे की आपण पाहतोय, आजच मी बातमी वाचली की पेंग्विन जे आपले मुंबई महानगरपालिकेच्या झू मध्ये ते पेंग्विन जाता गुजरातचं झू मागत आहे, मला वाटतं गोरखपूरचं झू मागत आहे, ओडिसाचं झू मागत आहे. हे अशा चांगल्या गोष्टी आपण इतर राज्यांना पाठवत असतो. ह्याच्यावरनं टीका खूप झाली, कार्टून्स खूप बनवले जातात. आज खरोखर अभिमान वाटतो, कारण आपल्या राज्यातले पेंग्विन्स आपल्या सरकारपेक्षा थोडं जास्ती काम करत आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे आपण पाहत असाल कोस्टल रोड हे पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने बनवलेला रस्ता आहे. त्यांनी एन्व्हिजन केला होता. आता पूर्ण होत आल्यानंतर घाईघाईनी उद्घाटन करायचा या खोके सरकारचा प्रयत्न. श्रेय घेणार, मोठे होर्डिंग लावणार, बॅनर लावणार, प्रत्येक बातमी न्यूजपेपरमध्ये आपण पाहत असाल ऍडव्हर्टाईज छापणार. पण हे सगळं होत असताना अजूनही हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, अजूनही पुण्यामधलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो लाईन 3 महिने तयार आहे, उद्घाटन झालेलं नाहीये. पुण्यामध्ये जी टर्मिनल 2 ची बिल्डिंग आहे एअरपोर्टला साधारणपणे 6 महिने झाले तयार आहे, पण उद्घाटनाला वेळ मिळाली नाहीये. आपण पाहिलं असेल मुंबईच्या आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे डोमेस्टिक एअरपोर्टच्या जवळ एक जो उड्डाणपूल आहे पूर्णपणे आहे, पण या खोके सरकारला वेळ मिळाली नाहीये. असंच आपण पाहिलं असेल आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे, श्री दिबा पाटील यांचं नाव देण्याचा आपण प्रस्ताव 2 वर्षापूर्वी पाठवला होता, अजूनही केंद्र सरकारने मान्य केलेलं नाही. आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विमानतळ आहे त्याचं नाव देखील आपण छत्रपती संभाजी महाराज हे दिलेलं आहे. 4 वर्षापूर्वी हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे. अनेक लोकांनी, आमच्या आमदारांनी असेल, काही खासदारांनी असेल, पाठपुरावा केलेला आहे, पण अजूनही हे नाव देण्याचं केंद्र सरकारला मन झालेलं नाही, कारण हा द्वेष केंद्र सरकारचा महाराष्ट्राबद्दल हा लक्षात येतो. पण हे सगळं होत असताना आपल्याला दिसत असेल की आज काही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. गेल्या 2 वर्षात अशा अनेक घटना झालेल्या आहेत जिथे शेतकऱ्यांनी मदत मागितलेली आहे, आश्वासनं दिली जातात, घोषणाही होते, पण मदत 1 रुपयाची पोहोचत नाही. दुर्दैव हेच आहे, आज जी घटना बाहेर सरकार बसलेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये, हे आज स्पष्ट झालेलं आहे. उद्घाटन झालं, परंतु त्यामधल्या त्रुटी देखील आता समोर येत आहेत. उद्घाटन करण्यात आलं का काय नेमकी परिस्थिती आहे? घाईघाई म्हणजे एकतर उशिरा झालेला ब्रिज, अर्धवट झालेला ब्रिज, ह्याच्यासाठी 2-2 पालकमंत्री जाऊन उद्घाटन करतात आणि तिथे जाऊन ते म्युन्सिपल कमिशनर सांगतात की विश्वविक्रम केलाय, असं केलंय, तसं केलंय. मुख्य गोष्ट इंजिनिअरिंग मार्वल. मुख्य गोष्ट म्हणजे माझी पहिली मागणी आहे, म्युन्सिपल कमिशनरना सस्पेंड केलं पाहिजे. जे रेल्वेचे पण अधिकारी आहेत त्यांना पण सस्पेंड केलं पाहिजे आणि चौकशी लागली पाहिजे. कारण ढिलाई रोडचा ब्रिज असो किंवा हे गोखले ब्रिज असो, दोन्ही ठिकाणी आपण पाहतोय रेल्वेने तर दिरंगाई केलीच आहे, पण म्युन्सिपल कमिशनर देखील याला एवढेच जबाबदार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपण पाहतोय खरं तर इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे डिरेक्टिव्ह देऊन देखील हे सरकार म्युन्सिपल कमिशनरला बदलत नाहीये. नक्की काय चालू आहे? काही तिथे बोली लावली जाते का? कारण माझ्या तरी कानावर आलंय की अनेक मंत्री तिथे बोली लावतात की कोण जास्ती काय आता कामं करतात आणि त्याच्यातून ती बदली होणार आहे. पण माझ्या असं ऐकण्यात येतंय की हे जे सध्याचे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना एक तर दिल्लीमध्ये पोस्टिंगवर जायचंय किंवा त्यांना सीएमओ मध्ये जाऊन मग जून जुलैच्या आसपास सीएस बनायचंय. पण असं गोखले ब्रिज सारखं काम करून हे खरोखर देशाची किती काळजी घेऊ शकतील हा एक विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं जे नवीन निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे, कारण आपण पाहिलं असेल
गेली 1 वर्ष जे केंद्रीय निवडणूक आयुक्तालय आहे, इलेक्शन कमिशन, निर्वाचन सदन, ते इलेक्शन कमिशन असल्यापेक्षा एंटायरली कॉम्प्रोमाइज दिसलं आपल्याला. मग आमच्या बाबतीत असो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असो, आता एवढी तरी कॉम्प्रोमाइज करू नये त्यांनी की म्युन्सिपल कमिशनरच बदलणार नाहीत. अवतार सैनी यांचं अपघातात निधन झालंय पाम बीच रोडला. मला वाटतं दुर्दैवी आहे आणि खरोखर त्या रस्त्यावर असेल किंवा समृद्धी असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस असेल, खरोखर जे काही सजेशन किंवा सूचना येतात स्पीड कंट्रोलसाठी असेल किंवा सेफ्टीसाठी असेल ते लावले जातात का तिथे. गोखले ब्रिज पे आप कैसे देखते हो? एक डिफरेंस दिखाई दिया है. गोखले ब्रिज जो बना है और बर्फी वाला ब्रिज पे इंजीनियरिंग गैप है, इसको बोल सकते हैं, या बीएमसी का रिस्पॉन्सिबिलिटी है? बीएमसी इसमें रेलवे को रिस्पॉन्सिबल ये कर रही है. मुझे लगता है कि म्युनिसिपल कमिश्नर को पहले तो सस्पेंड किया जाना चाहिए, रेलवेज की अथॉरिटी जो है उनको भी सस्पेंड किया जाना चाहिए और इंक्वायरी होनी चाहिए. लेकिन दुर्दैव यही है, दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि अगर आपने देखा होगा तो जो म्युनिसिपल कमिश्नर इसको इंजीनियरिंग मार्वल कह रहे, ये क्या वो लीनिंग टावर ऑफ पीसा बना रहे थे कि इसको इंजीनियरिंग मार्वल कह रहे हैं? अगर बर्फी वाला फ्लाईओवर और जो गोखले पुल है उसके बीच में 6 फीट का अंतर हो तो कुछ ना कुछ गड़बड़ है, ये लोगों को भी पता चल रहा है. एक तो ये ब्रिज लेट बनाया, फिर तो ऐसी बात करना, मुझे लगता है ये तो बदतमीजी हुई और इसलिए उनको सस्पेंड करना जरूरी है. लोकसभा जागा वाटपाचं अंतिम निर्णय होतोय महाविकास आघाडीचा, मात्र आता महायुतीमध्ये अडचणी येत आहेत. नारायण राणे ट्विट करतायत की भाजपसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा आहे, दुसरीकडे शिवसेना शिंदेगड सुद्धा या जागेवर आग्रही आहे. कसं बघताय याकडे? नाही काय की 32-12-4 असं काहीतरी मी ऐकलं होतं, त्यांचं समीकरण होतं. त्यानंतर मी ऐकलं की काही खासदार आहेत जे गद्दार गँगमधले आहेत, ते सांगतात नाही आमचा 18 जो आहे ते आम्ही लढणारच, 22 आम्ही लढणारच. मुळात असं आहे ना की एकमेकांसाठी सगळे भांडत आहेत, आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत. जागा जिंकायच्या असतील तर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही पक्षातून लढायची तयारी ठेवली पाहिजे, असं देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठी बोलत आहेत. म्हणजे किती पक्षातून उमेदवारांची अदलाबदल केली जाणार आहे. काय सगळं एक जर पाहिलं गेलं तर गद्दार गँग जे दोन्ही आहेत त्या खरं भाजपच्याच ए टीम, बी टीम नाही तर वाय टीम आणि झेड टीम किंवा असं काहीतरी आहे. आपण पाहत असाल ह्या सगळं म्हणजे पहिले ना तर प्रथम त्यांचा चॉईस, प्रथम नाही तर शेवटचा त्यांचा चॉईस हे आहे. मूळ गोष्ट हीच आहे, त्यांना सांगितलं कमळावर लढा तर ते टुपूक करून उडी मारून तिथे जातील. त्यांना खरोखर चॉईस राहिलाय का? तुम्हाला असं वाटतं का चॉईस राहिला? नाही राहिलं. आपलं सरकार असताना एक करतो. Government has sanctioned Maha Vista on the lines of Central Vista, allocated more than rupees 7,500 crore to it. How do you look at it? The BJP is saying we are following on PM Modi's dream. If you see the state government, which is illegal, unconstitutional, the regime has completely messed up the state's finances. Like it's messed up the social condition, economic condition and political condition in Maharashtra. Be it the Maha Vista or today what is shocking is I saw in the BMC's budget again, they've given 740 crores to deep cleaning for hiring tankers that are wasting water. Even though it's non-potable water, the issue is they're wasting water on the roads of Mumbai. I've put out a video on my Instagram. They're not watering the plants, they're not cleaning the roads, they're just pouring it blindly on the dividers. They've given 5,000 crores to MMRD. It's the first time I'm hearing that the BMC is giving 5,000 crores to the MMRD. Likewise, the Maha Vista or whatever, if you see, I think every response of this unconstitutional regime is about contractors. Every response is contractor driven. If you see the Gokhale Bridge, now to realign the Gokhale Bridge with Barfiwala flyover, they will say, okay, let's break the Barfiwala flyover, let's make it again. Who benefits? The contractor benefits. Maha Vista, who benefits? The contractor benefits. If you see the entire budget, it's about the contractors benefiting. मंत्रालय आणि इतर परिषद मराठीतच आम्हाला काय काय पंतप्रधानांचं जसं केंद्रातलं स्वप्न होतं सेंट्रल विस्टा, तसं महाराष्ट्रामध्ये हे महाविस्टा स्वप्न आहे, ते आम्ही इथं राबवतो आहे आणि इतर राज्यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये हे स्वप्न. मला वाटतं काय की आपण जर पाहत असाल अनेक कामं गेल्या 2.5 वर्षामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये अशाच सुंदरीकरण नूतनीकरणच्या नावाखाली केली गेली. आज मी जे म्युनिसिपल कमिशनर आहेत आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना पण चॅलेंज दिलं, आधी पण दिलेलं आहे की ब्युटिफिकेशनच्या नावाखाली जे 1700 कोटीचा घोटाळा त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केलेला आहे, त्यांनी 10 तरी कामं खरोखर नवीन जी आहेत ती दाखवावी आम्हाला ब्युटिफिकेशनच्या नावाखाली. आम्ही यायला तयार आहोत. त्यांनी जे रस्त्यांवर घोटाळा केला 6,500 कोटीचा, तसाच हा महाविस्ताचा घोटाळा होणार आहे. म्हणजे मागच्या वेळी मी जेव्हा सांगत होतो 15 जानेवारी 2023ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की रस्त्याचा घोटाळा आहे, कृपा करून त्याचं भूमिपूजन करू नका. आपल्याला आठवत असेल 18 जानेवारीला भूमिपूजन झालं, त्याच्यातून एक तरी रस्ता दाखवा 1 वर्षात पूर्ण झालेला, अर्धा किलोमीटर पण झालेला नाहीये, पण पैशाचा वाटप सुरू आहे.
अतिशय मुद्दा आहे. अनिल देशमुखांवरती जे आरोप झाले होते आणि त्यासाठी थांबा, आता परत इथून परत इथे. अनिल देशमुख भाई यहाँ से भी ट्वीट करते हैं कि हमें रत्नागिरी सिंदूर की लोकसभा की सीट चाहिए। आपको लगता है महायुति में सीट शेयरिंग को लेके महायुति अगर आप देखें तो ये तो एक जोक बन चुका है, क्योंकि सब फोड़ के जो दागी है, क्योंकि भाजपा की नई लाइन है, पहले बोलते थे अच्छे दिन आएंगे, अभी बोलते हैं दाग अच्छा है। तो जिसपे भी दाग है वो भाजपा ले रही है, वॉशिंग मशीन में डाल रही है। और जो भी अभी दोनों गद्दार गैंग में है, अगर आपने देखा होगा तो कमल पे लड़े या अपने चिन्ह पे लड़े, चुराया हुआ चिन्ह है। जब बोलेंगे कमल पे लड़ो, भाग के उधर जाएंगे। अनिल देशमुखांवरती जे आरोप झाले होते आणि ज्यासाठी चांदीवाल आयोग नेमला होता त्याचा अहवाल हा सभागृहात मांडावा असं पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिलेलं आहे। जर याची चौकशी पूर्ण झाली तर सभागृहात तो अहवाल का मांडण्यात आला नाही, आपलं काय मत आहे? नाही, मला वाटतं त्यांच्या पूर्ण जे काही बोललं ते बघूनच मी याच्यावर बोललो. आपण बोलला त्याप्रमाणे है कि मनोज जरांगे पाटिल को चुनाव लड़ाने के लिए आपके सहयोगी बोला है, वंचित बहुजन आघाड़ी से प्रस्ताव रखा है, उस पर आप लोग क्या? हम जो लड़ रहे हैं वो महाराष्ट्र करके लड़ रहे हैं, हमारे हित के लिए लड़ रहे हैं, हमारे राज्य के लिए लड़ रहे हैं, देश हित के लिए लड़ रहे हैं। अभी मैं किसी भी उम्मीदवार पे बात नहीं करूंगा या सीट पे बात नहीं करूंगा, क्योंकि हमारी बातें चल रही है। एमबीए में अगर आप देखें तो जो वरिष्ठ नेता है वो बातें कर रहे हैं। मैं तो सिर्फ यही देख रहा हूँ कि जो महाराष्ट्र हित का हो वो जीत के आए। बनावट मुख्यमंत्री आहेत, बनावट व्यक्ती आहे, तर त्यांच्याकडून हेच होणार. इनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ सॉरी, इनइक्वल डिस्ट्रीब्यूशन वॉटर आता मी स्पीकर झालं का वाटतं मला. व्हायचं नहीं ना तो उद्या परत येईल कुठेतरी. अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ वाटर पे आशीष शेलार या फिर बाकी बीजेपी नेताओं ने आप पे अटैक किया, ये बोलते हुए कि जब आप गवर्नमेंट में थे, आप बीएमसी चला रहे थे, पानी नहीं पहुंचा पाए मुंबईकर को. बिल्कुल मुझ पे ही अटैक करते हैं, क्योंकि उनको भी लगता है कि अगर कोई रोनाल्डो या मेसी फील्ड में आए तो उसको मार्क करना जरूरी होता है. तो डर अच्छा है, बात करते रहे. एक ही बात है कि जो जिनको खुद के पार्टी में कोई भाव नहीं देता उन पे मैं बात नहीं करता. विधानसभा अध्यक्ष लोकसभेची तयारी करतायत आणि प्रचाराचा नारळ कोण त्यांनी कोण? विधानसभा अध्यक्ष हो. राहुल गांधी यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे आणि त्याचा प्रचाराचा नारळ चर्चेत म्हणजे मला वाटतं जवळजवळ कन्फर्म झालंय ते त्यांच्याकडून. प्रचाराचा नारळ फोडलाय. नाही, मी तुम्हाला परवा पण सांगितलं होतं, त्यांनी नारळ वगैरे फोडला नाहीये. ते पाहायला येतात की मतदारसंघ कसा विकसित झालाय. मी पहिलं पण बोललेलो, वरळी A+ बघायला सगळे येतील. जुने मित्र आहेत ते बघायला आले. 19 फरवरी को राहुल गांधी 12 तारखेला 12 मार्चला काळाराम मंदिरात जाणार आहे. त्यांना काळाराम पावेल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं- आणि तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहात का यात्रेत सहभागी होणार आहात? नाही, आता त्याच्यावर पुढे चर्चा होईल. आता पहिली म्हणजे सीट शेअरिंगची गोष्ट तर पूर्णपणे होईल. मला वाटतं जे वरिष्ठ नेते ते आहेत. अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आपण पाहताय की आम्ही जनता जनार्दनाच्या मंदिरात आहोत आणि महाराष्ट्र हिताची जी कामं आहेत, महाराष्ट्र हिताची जी गोष्ट आहे ती आम्ही बोलत आहोत. कारण गेले 2 वर्ष महाराष्ट्रात सामाजिक समीकरण असेल, राजकीय समीकरण असेल, ह्याचा पूर्ण चोथा या भाजप प्रणित खोके सरकारने केलेला आहे. आपण पाहताय की वाद वाढत चाललेले आहेत. इतिहासात आपल्याला रमवलं जातं, इतिहासात आपण भांडत आहोत, पण भविष्यासाठी आपल्यासाठी कोणी लढत नाहीये. मग साधा जीएसटीचा पैसा येण्यापासून साधारणपणे जे उद्योग आपल्याकडून जात आहेत पलीकडच्या राज्यामध्ये सगळं काही होत आहे, पण महाराष्ट्र हितासाठी ना आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलत आहेत ना दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत आहेत. दत्तपंथी योजनेतील लोकांना लॉटरी सिस्टम मध्ये काम दिलं जात होतं यापूर्वी. मात्र आता नवीन नियम आला आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला 1200 कोटी रुपये देतात आणि ते सगळं कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहेत. हे आपण पाहताय सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सीएम हे कॉन्ट्रॅक्टर मंत्री आता असंच ओळखायला लागेल. फेब्रुवारी